नमस्कार. आधुनिक भारताचा पाया नक्की कसा रचला गेला याचा विचार आपण कधी केलाय का? आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा अद्वितीय व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या धोरणात्मक सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला एक नवी दिशा दिली. आपण बोलतोय आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय प्रबोधनाचे जनक आणि नव्या युगाचे अग्रेसर अशा अनेक पदव्यांनी सन्मानित असलेल्या राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल. इतिहासात त्यांना अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठी विशेषणे लावली गेली आहेत. अगदी निकोल मॅक्रिकॉल यांनी तर त्यांना चक्क भारताचा कोलंबस म्हटलंय. यामागचं कारणही तसंच आहे. ज्याप्रमाणे कोलंबसने नवे खंड शोधले, अगदी त्याचप्रमाणे राजा राममोहन रॉय यांनी तत्कालीन बुरसटलेल्या समाजासाठी सत्याचा आणि पुरोगामी विचारांचा एक पूर्णपणे नवीन बौद्धिक मार्ग शोधून काढला होता. त्यांनी एका देशाला कसं परिवर्तनशील बनवलं हे समजून घेण्यासाठी या विश्लेषणाची आपण 5 मुख्य टप्प्यात विभागणी केली आहे. त्यांची सुरुवात, सती प्रथेविरुद्धचा लढा, आधुनिक शिक्षण, पत्रकारितेची ताकद आणि त्यांचा चिरंतन वारसा. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. रवींद्रनाथ टागोरांनी ज्यांना आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणलंय, त्या समाजसुधारकाची नेमकी पार्श्वभूमी काय होती हे बघूया. 22 मे 1772 रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील राधानगरी गावात जन्मलेले हे एक प्रगल्भ अभ्यासक होते. त्यांचं मूळ आडनाव माहिती आहे? ते रॉय नसून बॅनर्जी असं होतं. त्यांनी अरबी, फारसी आणि संस्कृत भाषेवर तर प्रभुत्व मिळवलंच होतं, पण विशेष म्हणजे बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी चक्क तिबेटपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या याच अफाट विद्वत्तेमुळे मुघल बादशाह दुसरा अकबर याने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती. अखेर 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे त्यांचं निधन झालं. आता येऊया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. समाजातील जुन्या आणि अमानुष प्रथा नष्ट करण्याची त्यांची प्रेरणा ही केवळ पुस्तकी नव्हती बरं का. ती अत्यंत वैयक्तिक आणि तातडीची होती. समाजातील अनिष्ट प्रथा मोडण्याची ही जिद्द अशीच अचानक नाही आली. त्यामागे एक खूप दुःखद घटना होती. 1818 साली त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आणि त्यांच्या वहिनी अलकमंजिरी देवी यांना सती जावं लागलं. या विदारक घटनेने त्यांच्या मनावर इतका खोल आघात केला की यातूनच सतीसारख्या अमानुष प्रथेला समूळ नष्ट करण्यासाठी त्यांच्यातील तो अखंड लढा उभा राहिला. त्यांची काम करण्याची पद्धत खरंच खूप नियोजनबद्ध होती. पहा, सुरुवातीला 1815 मध्ये त्यांनी एकेश्वरवादाचा प्रसार करण्यासाठी आत्मीय सभा स्थापन केली. 1827 मध्ये त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनचीही स्थापना केली होती. त्यानंतर 20 ऑगस्ट 1828 रोजी त्यांनी प्रसिद्ध ब्राह्मो समाजाची स्थापना केली, ज्याचे पहिले सचिव ताराचंद चक्रवर्ती हे होते. याच अथक प्रयत्नांच्या जोरावर अखेर 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या मार्फत सती बंदीचा कायदा कायदेशीररित्या संमत करण्यात त्यांना यश आलं. पण इथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होतो. कायदा तर झाला, पण अनेक शतके रुजलेली संपूर्ण समाजाची मानसिकता कायमस्वरूपी कशी बदलता येऊ शकते? आणि या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होतं शिक्षण. इथूनच आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची एक अत्यंत दूरदृष्टी असलेली भूमिका आपल्या समोर येते. हा आपला तिसरा टप्पा. त्या काळी शिक्षणाचा कल हा केवळ संस्कृत आणि पारंपरिक ग्रंथांवर असायचा. पण राजा राममोहन रॉय यांनी हे स्पष्टपणे ओळखलं होतं की अमानुष प्रथांना मुळापासून उखडून टाकायचं असेल तर केवळ कायदे पुरेसे नाही आहेत. तरुणांना इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र आणि पाश्चात्य विज्ञानाची जोड मिळायलाच हवी. हा केवळ अभ्यासक्रमातील बदल नव्हता, तर समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून प्रगतीकडे नेणारा तो एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता. ते नुसते विचार मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी ह्या आधुनिक शिक्षणासाठी प्रत्यक्ष संस्था उभ्या केल्या. 1817 मध्ये डेव्हिड हेयर यांना हिंदू कॉलेज स्थापन करण्यासाठी त्यांनी मोठा पाठिंबा दिला. त्यानंतर 1822 मध्ये स्वतः अँग्लो हिंदू स्कूल काढलं. आणि विशेष म्हणजे 1825-26च्या सुमारास त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होतं, कारण इथे पहिल्यांदाच भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य भौतिकशास्त्र एकाच छताखाली शिकवलं जाऊ लागलं होतं. महाविद्यालयांमधून तरुणांचं प्रबोधन तर होत होतंच, पण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्यासाठी त्यांचं पुढचं प्रभावी हत्यार होतं छापखाना, म्हणजेच आपला चौथा टप्पा, पत्रकारितेची ताकद. या तक्त्यावरून आपल्याला त्यांच्या अवाढव्य साहित्यिक कार्याची कल्पना येईल. 1821 मध्ये सुरू केलेलं संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक केवळ सती प्रथेविरुद्धच लढलं नाही, तर याच वृत्तपत्राने आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षणाच्या सुधारणांना प्रचंड बळ दिलं. सोबतच पर्शियन भाषेतील मिरात उल अखबार हे वृत्तपत्र आणि एकेश्वरवाद्यांना नजराणा म्हणून तुफत उल मुवाहिदीन हा पर्शियन ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला.
ते केवळ लिहित नव्हते तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ठामपणे उभे होते. जेव्हा जॉन ॲडम या अधिकाऱ्याने 1824 मध्ये वृत्तपत्रांवर जाचक निर्बंध लादणारा परवाना अधिनियम आणला, तेव्हा त्याचा थेट निषेध म्हणून राजा राममोहन रॉय यांनी आपलं मिरात उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र तडकाफडकी बंद करून टाकलं. त्यांच्या मुक्त विचारांप्रती असलेल्या निष्ठेची ही एक मोठी साक्ष आहे. या शैक्षणिक संस्था आणि पत्रकारितेच्या माध्यमातून उभारलेल्या प्रचंड प्रयत्नांमुळे एका पूर्णपणे नवीन युगाचा पाया रचला गेला. हा आपला शेवटचा टप्पा, प्रबोधनाचा वारसा. त्यांची दृष्टी खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरची होती. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्ससमोर साक्ष देणारे ते पहिले भारतीय ठरले. स्पॅनिश वसाहतींच्या स्वातंत्र्य चळवळीलाही त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. तसंच प्राचीन ज्ञान आणि आधुनिक प्रगती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी वेद आणि उपनिषदांचं चक्क बंगाली आणि इंग्रजीत भाषांतर केलं. याच प्रयत्नातून खऱ्या अर्थाने भारतीय प्रबोधनाचा बौद्धिक पाया घातला गेला. जाता जाता एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नावर आपण विचार करूया. जर त्यांनी महाविद्यालयं आणि वृत्तपत्र यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध एक हत्यार म्हणून केला नसता, तर या आधुनिक भारताची निर्मिती खरोखरच शक्य झाली असती का? त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनानेच भारताला अंधकारातून प्रकाशाकडे नेलं हे नक्की. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.